आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऐतिहासिक सोमनाथ स्वाभिमान पर्वामध्ये सहभागी होणार आहेत. 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसंच मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अनेकदा आक्रमणं होऊनही मंदिराचं रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित शौर्य यात्रेमध्येही पंतप्रधान आज सहभागी होतील. सोमनाथमध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान आज राजकोटमध्ये व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता भाजप पक्षाचा वचननामा आज स्थानिक हॉटेल इम्पेरियल तुली रामदास पेठ येथे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध आहे. भारतीय जनता पक्षानं पक्षाच्या मुंबई आणि नागपूरमधल्या 58 पदाधिकाऱ्यांना पक्षविरोधी कारवाया आणि बेशिस्त वर्तणुकीबद्दल 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यंदा 4 कोटींपेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या 3.5 कोटींपेक्षा ही संख्या अधिक आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात परीक्षेचा तणाव कमी करणारा हा कार्यक्रम म्हणजे देशव्यापी चळवळ झाल्याचं सांगत सर्व परीक्षार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं. काँग्रेसच्या विचारांचा पाईक हाच खरा राष्ट्रभक्त आहे. आज सत्तेत बसलेले लोक स्वतःला विकासाचे कैवारी म्हणवतात, पण प्रत्यक्षात हे धर्माच्या नावाखाली लोकांच्या मनात विष पेरतात, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर तोफ डागली. नागपूर येथील प्रभाग क्रमांक 18 इथे प्रचारादरम्यान ते बोलत होते. तसेच आज नागपुरात बदल झाला तरच 2029 मध्ये देशात आणि राज्यात मोठे परिवर्तन दिसेल, असे आवाहन वडेट्टीवार यांनी मतदारांना केले. नागपुरात आज 10.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याचबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.